नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज आपण आहे पुणे शहरातलं जे इंग्रजांच्या काळातलं बंड गार्डन पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे. आपण हा सगळा बोर्ड बघू शकता पोलीस स्टेशनचा. त्याचबरोबर हे पोलीस स्टेशन आहे आतमध्ये, ते सगळं पोलीस स्टेशन सुद्धा आपल्याला दाखवलं जाईल. तर मित्रांनो, या पोलीस स्टेशनची चर्चा ही तशीच आहे. म्हणजे सध्या हे पोलीस स्टेशन बंद आहे आणि हे पोलीस स्टेशन दुसरीकडे स्थलांतरित झालंय असं सांगितलं जातं. तर ते पोलीस स्टेशन का स्थलांतरित झालेलं आहे, कशामुळे स्थलांतरित झालेलं आहे, आपण बघू शकता. ही सगळी इमारत आहे. जरा पुढे येऊन दाखवा. ही इमारत आहे, ही हक्काची पोलीस स्टेशनची इमारत असताना शासनाकडून असं सांगितलं जातंय, जिल्हाधिकाऱ्यांकडून, म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी ड्युटी साहेब आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं की ही इमारत खाली करून पोलीस स्टेशन भाड्याच्या खोलीमध्ये न्या. तर हे पोलीस स्टेशन आता सध्या साधू वासवानी चौक जो आहे त्या ठिकाणी भाड्याच्या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे आणि त्याला असं बोललं जातं की लाखो रुपयांचं भाडं त्या पोलीस स्टेशनला आहे. तो सुद्धा परिसर आपण बघणार आहोत. तर हे आपण पोलीस स्टेशन बघू शकता, हे कशा पद्धतीनं सगळं पोलीस स्टेशन आहे. आणि या ठिकाणी हे जे जमलेले काही लोक आहेत पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन आलेले किंवा तक्रारी निवेदन घेऊन आलेले, त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की हे पोलीस स्टेशन कशामुळे बंद झालं. त्याचबरोबर इथं जे असणारे पोलीस निरीक्षक आहेत ते नवीन ज्या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे तिथं देखील आपण त्यांची देखील मुलाखत घेणार आहोत की साहेब, हे पोलीस स्टेशन अतिशय चांगली इमारत होती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तसंच बंड गार्डन चौक याला म्हटलं जातं आणि या चौकामधलं हे मोक्याचं पोलीस स्टेशन आहे. परंतु या पोलीस स्टेशनची आज म्हणजे पोलीस स्टेशन हे सध्या बंद केलेलं आहे. हे या ठिकाणचं पोलीस स्टेशन उचलून दुसऱ्या एका मोठ्या इमारतीमध्ये नेण्यात आलेलं आहे. तिथं ते कंजेस्टेड पोलीस स्टेशन झालेलं आहे. परंतु शेवटी सरकार आहे, सरकार काही करू शकतंय. त्या पोलीस स्टेशनला किती भाडं आहे, काय, म्हणजे एक सरकारचे जे पैसे आहेत हे कशा पद्धतीनं वायफळ घालवले जातात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर आपल्या सोबत काही लोक आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहेत की बाबा, पोलीस स्टेशन इथं असायला पाहिजे होतं का तिथं असायला पाहिजे होतं. ह्या सरकारचा पैसा म्हणजे तुमचा माझा टॅक्स मधून जो पैसा जमा होतो त्या टॅक्सच्या पैशातून त्या पोलीस स्टेशनचं भाडं दिलं जातंय आणि लाखो रुपये भाडं हे महिन्याला वेस्टेज जातंय असं एकंदरीत म्हणता येईल. तर चला आपण नागरिकांना देखील, तर आपल्या सोबत आता नागरिक सुद्धा आहेत, तर त्यांना आपण विचारूया की इथं पोलीस स्टेशन जे होतं हे बंड गार्डन पोलीस स्टेशन साधारण किती वर्षापासून असेल, तुम्हाला किती वर्षापासून जाणवतंय? बऱ्याच वर्षापासून आहे बंड गार्डन पोलीस स्टेशन. तर आम्ही आता अर्ज द्यायला आलो पण काय इथं कुठलीच सोय नाही, इथून दुसऱ्या जागेवरती स्थलांतर झालंय असं सांगण्यात आलं आम्हाला. तर तुमचे सहकारी सुद्धा आहेत, काय आपल्याला काय वाटतंय पोलीस स्टेशन बाबत? पोलीस स्टेशन मला वाटतं इथंच असायला पाहिजे होतं, इकडे ह्या बाजूला. कारण की या ठिकाणी कलेक्टर ऑफिस आहे, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला ससून हॉस्पिटल आहे. इथं काही गंभीर गुन्हेगारी घडत असते, इथं छेडछाड असते, इथं पॉकेटमारी वगैरे भरपूर प्रकार असतात. स्टेशन परिसर आहे जवळ, नागरिकांची येणे जाण्याची हे मेन जंक्शन आहे. इथं स्टेशन आहे, इथून पाठी फुटतात शहराच्या बाहेर जाण्यासाठी. इथून सगळीकडे कनेक्टिव्हिटी असलेला सगळ्यात रस असलेला हा एरिया आहे. तर इथं अचानक काही आंदोलन पेटलं तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला लोक येतात आंदोलन करण्यासाठी. आणि हे कलेक्टर ऑफिसला एकदम खेटरोस गेटच लागून असल्यामुळं हे पोलीस स्टेशन इथंच पाहिजे होतं. आता काय झालंय की कलेक्टर ऑफिसची सुरक्षितता वगैरे सगळ्या गोष्टी धोक्यात आलेल्या आहेत. कारण की आता कुठलं आंदोलन जर समजा इथं अचानक उठलं तर ते कलेक्टर ऑफिसवरती त्याचा सगळा प्रेशर येणार. कारण की आता इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती ते नवीन पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तर ते नंतर याचे परिणाम दिसतील काही दिवसानंतर. आणि ससून हॉस्पिटल आहे तिकडे पण सगळे काही मॅटर आता मागं झालेले मॅटर तुम्ही बघितले असतील. तर ते आणि सगळे गुन्हेगारीच आहे इकडे पोलीस स्टेशन परिसरामध्ये. पॉकेटमारी, छेडछाड, इतके ठिकाणी नागरिक येत आहेत. परप्रांतीय लोंढे इथं ट्रेन मधून उतरत आहेत रोजच्या रोज. तर ही गुन्हेगारीचं एकदम हॉटस्पॉट असलेलं ठिकाण आहे. तर याच ठिकाणी हे पोलीस स्टेशन असायला पाहिजे होतं. तर दुसरं असं आहे की
हा जो परिसर जो आपण सगळा बघितला हा पुणे जिल्ह्याचे जे मेन सरकारी कार्यालय आहेत त्या सरकारी कार्यालयाचा परिसर आहे. म्हणजे जसं की हा बंड गार्डन चौक आहे, याला लागूनच पुणे जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. तिथं नेहमी रोज आंदोलन होत असतात. तर त्याला लागूनच पुन्हा DDRचं ऑफिस आहे, त्याला लागूनच जिल्हा परिषद आहे. तसंच आपण जर या बाजूला गेलो तर इकडे पुणे स्टेशन आहे, जे लाखो लोकांची वर्दळ असते, ये जा असते. त्याचबरोबर त्याच्या थोडं बाजूला गेलो तर आपल्याला पुणे जिल्ह्याचं जे मुख्य म्हणजे कृषी आयुक्त असेल, शिक्षण आयुक्त असेल, सेंट्रल बिल्डिंग म्हणून आहे. या सेंट्रल बिल्डिंग मध्ये सुद्धा त्याच्या बाहेर सुद्धा बरीचशी आंदोलन होत असतात नेहमी. आणि त्याच्यासाठी हे पोलीस स्टेशन हे टर्निंग पॉइंट होतं, म्हणजे एकदम हाकेच्या अंतरावरती. म्हणजे एखादा जर माणूस चुकला तरी तो सुद्धा इथं पोलीस स्टेशनला येऊ शकतो जवळच्या जवळ. तसंच एखादा काय गुन्हा जरी घडला तरी एखादा माणूस पळत पळत इथं येऊ शकतो पोलीस स्टेशनला. असं हे चौकातलं पोलीस स्टेशन होतं. परंतु आता हे पोलीस स्टेशन स्थलांतरित झालेलं आहे आणि ते इथून जवळपास अर्धा 1 किलोमीटरच्या अंतरावरती. जर नवीन माणूस जर आला आणि तो नवीन माणूस जर पोलीस स्टेशन शोधायला जर गेला तर मात्र त्याला पोलीस स्टेशन सापडणार नाही. परंतु पोलिसांकडून असं सांगण्यात येतं की बाबा ही जागा आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी खाली करायला लावली. म्हणजे त्याचं असं असतंय की ज्या सरकारी इमारती आहेत जिल्ह्यामधल्या त्या सगळ्या सरकारी इमारती ह्या जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर असतात आणि जिल्हाधिकारी जो निर्णय घेईल तो तिथल्या प्रशासनाला निर्णय घ्यावा लागतो. तर जिल्हाधिकाऱ्याने इथलं पोलीस स्टेशन खाली केलं गेलेलं आहे. आणि ही इमारत आता कोणाला नेमकी द्यायची का कुठल्या तरी पुढाऱ्याला ही इमारत बळकावायची. म्हणजे बघा मी आपल्याला दाखवतो की शेजारीच इथं एक 3.5 एकराचा प्लॉट होता. म्हणजे आपण हे बघू शकता, इकडच्या बाजूचा हा 3.5 एकराचा हा प्लॉट आहे इकडं. तर हा प्लॉट सुद्धा कशा पद्धतीनं बळकावला गेलेला आहे हे सुद्धा आपण पाहिलं. म्हणजे ससून आहे, हे ससून हॉस्पिटलच्या बाजूला तो 3.5 एकराचा प्लॉट आहे. आणि हा प्लॉट अक्षरशः 60 कोटी रुपयामध्ये अजित पवार यांचे जवळचे जे बिल्डर होते त्यांना मॉल बांधण्यासाठी दिला होता. परंतु काही लोकांनी जे आंदोलनं केली त्याच्यामुळे सध्या तरी आणि कोर्टामध्ये गेल्यामुळे ते सध्या तरी जरा थांबलेलं आपल्याला दिसतंय. परंतु आता ही सुद्धा जागा जी आहे बंड गार्डन पोलीस स्टेशनची, ही सुद्धा जागा मोक्याची जागा आहे. आणि ही जागा आता कुणाला बळकावायची का नेमकं काय करायचंय हे सुद्धा जनतेला आता सध्या कळणं गरजेचं आहे. तर बोलत होते आपल्यासोबत. तर याचं असं झालेलं आहे की ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या कशासाठी वापरासाठी दिलेली आहे. पोलीस स्टेशन खाली करून सरकार आता जे खाजगी इमारतीमध्ये पोलीस स्टेशन आहे तिथं लाखावरचं वाढ आहे. तर ह्याच्याबद्दल काय आपल्याला म्हणायचं? सरकारी अलीकडे इकडे दिसा नाही सरकारी जमीन असताना खाजगी जमिनी तुम्हाला का पाहिजेत नाही का? खाजगी मालकांना तुम्हाला भाडं का द्यायचे? तुमच्याकडे जर संपत्ती आहे, तुमच्याकडे मालमत्ता आहे, शासनाची जागा आहे तुमच्याकडे, तुम्ही आता याच्यामध्ये काही गरजच नव्हती. याला थोडंसं रिनोव्हेशन केलं असतं तर ही चांगली झाली होती. याच्यापेक्षा दुर्गम पोलीस स्टेशन आहेत राज्यात सुद्धा नाही त्यांना कनेक्टिव्हिटी नाहीये, त्यांना लाईट सुद्धा नाहीये, त्यांना आसपास झेरॉक्सची दुकानं मिळत नाहीत, काय नाहीत, नागरिकांची गैरसोय असते. पण इथं सगळं सुविधा असताना पोलीस स्टेशन इथून का हलवण्यात चाललंय? म्हणजे ही जागा सुद्धा बळकावायची का मग कोणाला? तसं असू शकतं, काही सांगता येणार नाही. ते आता त्याच्यावरती संशोधन केलं आपल्यासारख्या पत्रकारांनी तर ते माहिती समोर येऊ शकते. तर आपल्या सोबत हे काय जनतेची जनता सुद्धा आहे, म्हणजे इतर नागरिक सुद्धा आहेत की त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे पोलीस स्टेशन जे सोयीस्करपणे होतं आणि जवळ होतं, स्टेशनच्या कलेक्टर ऑफिसच्या जवळ होतं. परंतु हे पोलीस स्टेशन आता तिकडं लांब गेल्यामुळं अडचणी होत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट आहे मित्रांनो इथं बाजूला, आणि हे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आहे. परंतु या परिसरातलं पोलीस स्टेशन का हलवलं गेलंय आश्चर्यकारक, हे सुद्धा लोकांना आता ह्या पडलेला मोठा प्रश्न आहे. ते पोलीस स्टेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. म्हणजे नेमकं गौड बंगाल काय की ही जागा खरं कोणाला तरी बळकावायची हे सुद्धा सध्या महत्वाचा विषय ठरलेला आहे मित्रांनो. तर हे पोलीस स्टेशन आपण बघूया. हे आपण पाहू शकतो पोलीस स्टेशन जे होतं हे कशी अवस्था पोलीस स्टेशनची झालेली आहे. म्हणजे हे पोलीस स्टेशन खाली करून कोणाला तरी
द्यायचंय की काय अशी काहीशी परिस्थिती, सगळं इथलं दारं खिडक्या सगळं काढायचं काम सध्या सुरू झालेलं आहे. आणि हे सगळं खाली करून आता हे सगळं पोलीस स्टेशन होतं. इथं PI ची खुर्ची पोलीस निरीक्षकांचं इथं होतं, त्यानंतर केबिन होतं, हे नंतर उपनिरीक्षकाचं केबिन होतं. त्याच पद्धतीने या बाजूला छोटंसं जेल होतं आरोपी ठेवण्यासाठी. परंतु आता हे सगळी इमारत पाडकाम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जसं की पाडून या इमारतीमध्ये हे सगळं इंग्रजांच्या काळामधलं हे पोलीस स्टेशन आहे मित्रांनो. हे आपण बघू शकता की म्हणजे अजून सुद्धा इथं हे दाखवा, हे पोलिसांच्या जाळ्या आहेत. म्हणजे जसं की ह्या सगळ्या जाळ्या आहेत पोलिसांच्या सुद्धा. तर हे पोलिसांनी सगळं सामान सुमान सगळं ठेवलेलं आहे मित्रांनो. आता इथं ही झाडं आणलेली आहे ते, आणि या इकडं या इकडं. तर ही झाडं झुडपं हे कशा पद्धतीने ठेवलेले मित्रांनो. वरती मेन जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते बसायचे, त्यांच्या नंतरचे इथं सिनियर PI वरती, आणि इथं दुसरे बसायचे. तर हे सगळं पोलीस कार्यालयाच्या आवारातलं आहे. आणि हे असं सुसज्ज असं पोलीस स्टेशन असताना सुद्धा सरकारनं हा कशा पद्धतीनं घाट घातलेला आहे की हे पोलीस स्टेशन अक्षरशः बंद करून भाड्याची जागा म्हणजे जिथं इमारत सगळी भाड्याने घेतलेली आहे, आणि त्या ठिकाणी मात्र ते पोलीस स्टेशन सध्या सुरू केलेलं आहे. आणि जे भाडं द्यायचंय त्या मालकाला, तो मात्र सगळा पैसा हा सर्वसामान्यांच्या टॅक्स रूपी जमा झालेलाच तो पैसा असतोय. तर कशा पद्धतीने त्या पैशाची सुद्धा विल्हेवाट लावली जाते हे आपण सगळं ह्या गोष्टीतून मित्रांनो बघू शकता. तर आपण ते पोलीस स्टेशन सुद्धा बघणार आहोत की नवीन पोलीस स्टेशन आहे कशा पद्धतीनं आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.